नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रहो, मी इंजिनियर हेमचंद्र शिंदे, प्रवेश प्रक्रिया व करिअर मार्गदर्शक, अध्यक्ष सेंटर फॉर करिअर गायडन्स बारामती. नीट 2025 परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्लॅन ए आहे वैद्यकीय शाखेतील प्रवेश. मागील भागात करिअर ऑप्शन्स आफ्टर 12 सायन्स पार्ट 1 मध्ये आपण आयसरबाबत अत्यंत सविस्तर माहिती दिलेली आहेच. आज पार्ट 2 मध्ये आपण माहिती घेऊया प्लॅन बी अतिशय चांगलं करिअर नायसर भुवनेश्वर आणि CEBS मुंबई बाबत. काय आहे नेमकं नायसर आणि CEBS मध्ये थोडंसं जाणून घेऊया आपण. 12वी नंतरच उच्च बुद्धिवंत विद्यार्थ्यांचा वापर एक्सप्लोरेशन म्हणजे शोध संशोधन, इनोव्हेशन म्हणजे नाविन्यपूर्ण उपक्रम व संशोधन क्षेत्रात करून त्याद्वारे उच्च प्रशिक्षित शास्त्रीय मनुष्यबळ निर्माण करण्याचं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून भारत सरकारतर्फे डिपार्टमेंट ऑफ ॲटॉमिक एनर्जीची स्थापना 2007 मध्ये करण्यात आली आणि त्या अंतर्गत नायसर भुवनेश्वर आणि CEBS मुंबई या संशोधन संस्था सद्यस्थितीत कार्यरत आहेत. थोडक्यात काय, सायन्स 12वी बोर्डमधील टॉपर विद्यार्थ्यांनी फक्त वैद्यकीय अभियांत्रिकी क्षेत्रात न जाता आपल्या उच्च बुद्धिमत्तेचा योग्य उपयोग व्हावा यासाठी संशोधन क्षेत्रात उतरावे. एकंदरीत आपणाकडं प्रचंड बुद्धिमत्ता आहे, संशोधन वृत्ती आहे, तासनतास काम करण्याची तयारी असल्यास राष्ट्रीय प्रयोगशाळा, विद्यापीठे, उद्योग यात देशपातळीबरोबरच जागतिक स्तरावर शास्त्रज्ञ म्हणून कार्य करण्याची संधी या अभ्यासक्रमातून प्राप्त होते. पूर्वीचा प्लॅन बी आयसर व्हिडिओ अनेकांनी शेवटपर्यंत न पाहता मला अनेक प्रश्न विचारण्यात आले. प्रत्येक गोष्ट सविस्तरपणे व्हिडिओमधून देणं शक्य होत नाही आणि जर द्यावयाचे असेल तर व्हिडिओ हा मोठा होणारच आणि आपण तो पाहत नाही. मला काही विद्यार्थ्यांनी प्रश्न थेट विचारला, माझ्या जागी तुम्ही जर असाल तर आयसर आणि MBBS याबाबतीत काय निर्णय घ्याल, आणि हेच जाणून घेण्यासाठी तसेच नायसर आणि CEBS ॲडमिशन्स हाही विषय अतिशय महत्त्वाचा आहे आणि हे समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आपणही वेबसाईटवरून माहिती घेऊ शकता. आपण अपुऱ्या ज्ञानावर निर्णय घेऊ नका, कारण अर्धवट ज्ञान धोक्याचं असतं. विद्यार्थी आणि पालक मित्र हो, नीट 2025 मेडिकल ॲडमिशन प्रोसेस स्पेशल बॅचसाठीचं आमच्याकडचं रजिस्ट्रेशन सुरू आहे. जॉईनिंगमध्ये इंटरेस्ट असल्यास आपण अवश्य संपर्क साधावा. नॅशनल एंट्रन्स स्क्रीनिंग टेस्ट NEST 2025 ही टेस्ट नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च म्हणजेच नायसर भुवनेश्वर आणि युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई, डिपार्टमेंट ऑफ ॲटॉमिक एनर्जी, सेंटर फॉर एक्सलन्स इन बेसिक सायन्सेस शॉर्टमध्ये UMDAE CEBS मुंबई या 2 संस्थांमधील प्रवेशासाठी एकत्रित घेण्यात येणार आहे. 5 वर्षाचा इंटिग्रेटेड MSc प्रोग्रॅम आहे. 2025 साली सुरू होईल आणि 2030 साली आपल्या हातात नक्कीच MSc ही डिग्री पडणार आहे. बायोलॉजी, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स आणि फिजिक्स हे मुख्य स्ट्रीम्स त्यामध्ये आहेत. इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे, तर 3 महत्त्वाचे मुद्दे आहेत. विद्यार्थी 12वी सायन्स साईडमधून 2023 साली परीक्षा दिलेला, 2024 साली परीक्षा दिलेला किंवा यंदा 2025 साली परीक्षा देत असणारा म्हणजे ज्याचा निकाल प्रतीक्षित आहे असे विद्यार्थी यासाठी पात्र आहेत. कमीत कमी 60% गुण खुल्या गटासाठी आवश्यक आहेत आणि SC ST साठी 55% गुणांची अट आहे. आणि प्रवेशासाठी
NEST 2025 मेरिट लिस्टमध्ये येणं गरजेचं आहे. एलिजिबिलिटीसाठी अप्पर एज लिमिट असं कोणतंही नाही. फॉर्मची उपलब्धता www.nestexam.in या संकेतस्थळावर. ऑनलाईन ॲप्लिकेशन फेब्रुवारी 17मध्येच सुरू झालेलं आहे आणि फॉर्मची शेवटची मुदत आहे 9 मे 2025 पर्यंत. आणि ही जी परीक्षा आहे ही होणार आहे 22 जून 2025 रोजी. ऑनलाईन ॲप्लिकेशन फी आहे जनरल आणि OBCसाठी 1400 रुपये, SC ST आणि PWDसाठी 700 रुपये आणि विशेष म्हणजे कोणत्याही कॅटेगरीतील महिलांसाठी फक्त 700 रुपये. आपल्याला फॉर्म भरताना 3 सिटी नोंदवण्याची सोय आहे. देशभरात 140 शहरांमध्ये ही परीक्षा होणार आहे आणि महाराष्ट्रामध्ये 9 शहरांचा समावेश केलेला आहे. यामध्ये औरंगाबाद, जळगाव, कोल्हापूर, मुंबई, नागपूर, नांदेड, पुणे, रत्नागिरी आणि सोलापूर यांचा समावेश आहे. आपण इनटेक आणि रिझर्वेशनबाबत माहिती घेऊया. रिझर्वेशन हे सेंट्रल रिझर्वेशन आहे. म्हणजे जनरल EWS 10%, OBC NCL 27%, SC 15%, ST 7.5% आणि PWD 5%. नायसरमध्ये मात्र जनरल EWSसाठी कोणतंही रिझर्वेशन नाही. नायसरमध्ये एकूण 200 जागा उपलब्ध आहेत आणि CBSमध्ये फक्त 57 जागा उपलब्ध आहेत. या व्यतिरिक्त 2 जादा जागा जम्मू काश्मीर लडाख या विद्यार्थ्यांसाठी राखीव आहेत. एकंदर काय तर फक्त 257 जागा या 2 संस्थांमधून उपलब्ध होतात आणि त्यासाठी देशभरातून असंख्य विद्यार्थी परीक्षा देत असतात. परीक्षेचा पॅटर्न कसा असेल? कॉम्प्युटर बेस्ड म्हणजेच CBT आणि ऑब्जेक्टिव्ह टाईप म्हणजे MCQ टाईप हा प्रकार. 4 सेक्शन्स आहेत त्याच्यामध्ये. बायोलॉजी, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स आणि फिजिक्स. प्रत्येक सेक्शन जो आहे याच्यामध्ये 20 प्रश्नांचा समावेश आहे. करेक्ट ॲन्सरसाठी 3 गुण आहेत आणि जर तुम्ही चुकीचा पर्याय नोंदवला तर -1 मार्क्स होतो. म्हणजेच निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम आहे. प्रत्येक सेक्शन हा 60 गुणांचा असून बायोलॉजी, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स आणि फिजिक्स यापैकी 3 बेस्ट स्कोअर्स पकडले जातील. लोएस्ट स्कोअर हा कन्सिडर केला जाणार नाही. थोडक्यात काय तर परीक्षा जरी 240 मार्काची असली तरी एक आउट ऑफ 180 मार्क्स हे रँकसाठी धरण्यात येतील. एकंदरीत प्रत्येक विषयात 20 प्रश्न, प्रत्येक प्रश्नाला 3 गुण असे 60 मार्क प्रत्येक विषयासाठी. 4 सब्जेक्ट असे मिळून 240 मार्कांची ही परीक्षा आणि आउट ऑफ 180 मार्क्स हा स्कोअर पकडणार बेस्ट ऑफ 3. परीक्षा 22 जून रोजी असून 3.5 तासाचा कालावधी परीक्षेसाठी आहे. आयसर आणि नायसरमध्ये नेमका काय फरक आहे तर आयसरमध्ये 15 क्वेश्चन्स होते, 4 मार्क्स होते आणि तीही परीक्षा 240 मार्कांचीच होती. पण तिथं 3च तासाचा कालावधी होता आणि स्कोअर हा 240 मार्क्सपैकी पकडला जात होता. यामध्ये सेक्शन वाईज मिनिमम ॲडमिशिबल स्कोअर SMAS हा मिळवणं गरजेचं असतं. SMAS म्हणजे नेमकं काय तर सेक्शन वाईज कट ऑफ मार्क्स. प्रत्येक विषयामध्ये कमीत कमी गुण मिळवणं हे आवश्यक आहे. नेमकं कोणती पद्धत वापरण्यात येते तर एखाद्या विषयामध्ये
बेस्ट 100 स्कोर्स जे आहेत त्याची सरासरी घेतली जाते आणि त्याच्या 20% गुण कमीत कमी मिळवणे त्या विषयात आवश्यक असतं. उदाहरण घ्यायचं झाल्यास केमिस्ट्रीमध्ये 60 पैकी 48 ही सरासरी आलेली आहे टॉप 100 विद्यार्थ्यांची. तर SMAS म्हणजेच कट ऑफ स्कोअर काय असेल तर 48 × 20% बरोबर 9.6 मार्क्स. अशा पद्धतीनं प्रत्येक विषयासाठी SMAS स्कोअर्स हा मिळवणं गरजेचं आहे. OBC स्टुडंटसाठी काय तर 90% ऑफ जनरल कॅटेगरी स्टुडंट्स अशी ही पद्धत आहे. कमीत कमी 3 विषयात SMAS कट ऑफ गुण मिळवलेच पाहिजेत हाही महत्त्वाचा नियम आहे. याचबरोबर आणखी एक मिनिमम ॲडमिसिबल पर्सेंटाईल MAP ही एक कंडिशन आहे. इथं जनरल गटासाठी 95 पर्सेंटाईल मिळालंच पाहिजे, OBCसाठी 90 पर्सेंटाईल मिळालंच पाहिजे. तर हा MAP स्कोअर म्हणजे काय तर अगदी सोपी गोष्ट आहे. जसं आपल्याला नीटमध्ये इलिजिबिलिटी मिळवण्यासाठी 50 पर्सेंटाईल गुण मिळवणे आवश्यक आहे. जर खुल्या गटातून आपल्याला 50पेक्षा कमी पर्सेंटाईल मिळालं तर आपल्याला मेडिकल शाखेत प्रवेश घेता येत नाही. तसंच हा एक कट ऑफ आहे पर्सेंटाईलचा. विद्यार्थी आणि पालक मित्र हो, नका गोंधळून जाऊ. SMAS स्कोअर, MAP स्कोअर सगळं विसरून जावा आणि पहिला फॉर्म भरून घ्या. मला प्रश्न विचारला होता विद्यार्थ्यांनी, तुम्ही जर आमच्या जागी असता तर ICER MBBS काय कराल? विद्यार्थी मित्र, मी जर तुमच्या जागी असतो तर ICERच्या बाबतीत एका हातामध्ये MBBS एका हातात ICER असेल तर आजच्या स्टेजला मी MBBSला प्राधान्य देईन. पण हीच गोष्ट एका हातात जर NICER किंवा CEBS आणि एका हातात MBBS असेल, अगदी गव्हर्नमेंटचं असेल, तरीसुद्धा मी NICER आणि CEBS या ठिकाणी पहिला प्राधान्य प्लॅन A म्हणून देईन आणि प्लॅन B म्हणून मी MBBSसाठी निवड करेन. हा माझा चॉईस आहे. कारण काय? अहो, फीचा विचार करा. किती असेल फी? नाहीच, 10,000 रुपये फक्त फी आहे सरासरी. दिशा प्रोग्रॅम म्हणजे डिपार्टमेंट ऑफ ॲटॉमिक एनर्जी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडून 60,000 रुपये आणि इतर 20,000 अशी वार्षिक 80,000 रुपये तुम्हाला स्कॉलरशिप मिळते. त्याचबरोबर DST डिपार्टमेंट ऑफ स्पेस सायन्स टेक्नॉलॉजी इन्स्पायर स्कॉलरशिपही अवेलेबल आहे. उच्च बुद्धिमत्तेचा पुरेपूर वापर व्हावा, विद्यार्थ्यांनी संशोधन क्षेत्राकडं आकर्षित व्हावं यासाठीच प्रवेश मिळवल्यानंतर ही वार्षिक शिष्यवृत्ती दिली जाते. आणखी एक महत्त्वाचं कारण, आमच्या काळी पूर्वीच्या काळात अगोदर पदवी, त्यानंतर पदव्युत्तर शिक्षण घेणं, त्यानंतर PhD आणि मग कुठंतरी संशोधनाची संधी आणि मग शास्त्रज्ञ होण्याची संधी उपलब्ध होत होती. आता तसं नाही. अगदी तरुण वयात तुम्ही 17व्या-18व्या वर्षीच प्रवेश घेताय, 22-23व्या वर्षी तुम्ही MSc पूर्ण करताय आणि अगदी तरुण वयात शास्त्रज्ञ म्हणून आपण नाव लौकिक मिळवू शकता. याच CEBS किंवा NICERमध्ये आपण प्रवेश घेतला, अभ्यासक्रम पूर्ण केला, उच्च गुणवत्ता मिळवली तर आपण भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर ट्रेनिंग स्कूलमध्ये थेट इंटरव्ह्यूला जाऊ शकता आणि त्या ठिकाणी आपल्याला प्रवेश मिळू शकतो. नीट परीक्षा 4 मे 2025 रोजी आहे आणि ही NEST परीक्षा 22 जून 2025 रोजी आहे. म्हणजे जवळपास आपणास नीट परीक्षेनंतर 50 दिवस मिळत आहेत आणि म्हणून फॉर्म भरा आणि परीक्षेची तयारी करा. मला आणखीही प्रश्न आला होता की
आमच्या जागी जर तुम्ही असता तर तुम्ही कसे निर्णय घ्यालो प्लॅन ए, प्लॅन बी, प्लॅन सी बाबत? तर प्लॅन ए MBBS, प्लॅन बी आयसर और नायसर और CEBS, किंवा प्लॅन बी असू शकतो काहीचा BDS, BAMS, BHMS. त्यासाठी मी काय केलं असतं तर मी माझी सद्यस्थितीत बौद्धिक क्षमता तपासली असती. बौद्धिक क्षमता चांगली असली तरी त्याचबरोबर आर्थिक क्षमता ही सुद्धा खूप महत्त्वाची असते आणि मी ती सुद्धा पाहीन आणि त्यानुसार निर्णय घेईन. परंतु एक नक्की, मी भूतकाळातील गुणांकडं कधीही पाहणार नाही. सद्यस्थिती स्वीकारून मी निर्णय घेईन. पाठीमागं किती गुण मिळाले याचा कधीही विचार करणार नाही. मग त्यासाठी देशभरात 24 लाख मुलांनी परीक्षा दिली तर निकालानंतर मी नेमका कुठं असेल याचा मी अंदाज घेईन. मी 2.5% असेल, 5% असेल की 10% असेल, का मी उर्वरित 90% असेल याचा मी परफेक्ट अंदाज घेईन. आज देशभरात MBBS शासकीय जागा आहेत 60,435. याचा विचार करता फक्त 2.5% विद्यार्थ्यांना मिळणार गव्हर्मेंट MBBSचा प्रवेश. आज देशभरात गव्हर्मेंट, प्रायव्हेट आणि डीम अशा एकत्रित जागा आहेत 1,17,950 आणि याचा विचार करता 5% विद्यार्थ्यांना मिळणार फक्त MBBS शाखेचा प्रवेश कोणता ना कोणता. आणि प्लॅन ए MBBS, प्लॅन बी BDS, BAMS, BHMS दोन्ही मिळून उपलब्ध जागांचा विचार करता सुमारे 2 लाख विद्यार्थ्यांना मिळणार हेल्थ सायन्स कोर्सेसमधील कोणता ना कोणता प्रवेश, म्हणजे सुमारे 10% विद्यार्थ्यांना मिळणार प्रवेश. मग आपण उर्वरित 90% येत असेल तर काय? मला प्लॅन ए, प्लॅन बी बरोबर प्लॅन सी म्हणून काहीतरी पर्याय निवडलाच पाहिजे. यानंतरच्या भागात आपण आपल्या मागणीनुसार BVSC शाखांमधील करिअर, पात्रता, फॉर्म भरण्याची पद्धत, परीक्षा पद्धत वगैरे बाबत अत्यंत सविस्तरपणे माहिती देणारच आहोत. विद्यार्थी आणि पालक मित्र हो, अशाच नवनवीन माहितीसाठी या चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.